नमस्कार मंडळी, तुहे माझ्या मित्राच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर आजचा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. तर काल आपण पाहिलेलं असतं की अर्णव रूममध्ये येतो आणि मी सिंदूर म्हणून हाक मारत असतो आणि इतक्यातच ईश्वरी घाबरते जोरात की आता अर्णव पाहतो की काय म्हणून तिच्या हातातला अर्णवचा लॅपटॉप आणि ते सगळे फोटोग्राफ्स आणि पेपर. इतक्यातच अर्णवला कोणाचा तरी फोन येतो, म्हणजे शिर्केंचा फोन आलेला असतो आणि अर्णव शिर्केशी फोनवरती बोलत असतो. आता ईश्वरी इतकी घाबरते की ईश्वरी पटकन उठते आणि अर्णवचं फोनवरनं बोलणं होईपर्यंत ती लगेचच अर्णवचा लॅपटॉप जो आहे तर तो जागेला ठेवते आणि पेपर्स आणि फोटोग्राफ जे आहेत तर ते तिच्या हातामध्ये लपवते. आता अर्णव त्याचं फोनवरचं बोलणं संपवतो आणि ईश्वरीकडे येतो. त्यावेळेस ईश्वरीच्या हातून एक चुकून फोटो खाली पडलेला असतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुला माहिती आहे आज मी त्या राजेशचं चांगलीच बोलती बंद केली. ती म्हणते, असं काय केलं तुम्ही? त्यावर अर्णव सगळं काही म्युझिकली सांगतो की जो काही प्रकार घडलेला असतो ना तो, की कसं अर्णवने राजेशच्या खिशातून हे सगळे तिच्या ताईचे दागिने शोधलेले असतात आणि त्याला ते मिळवून देतात आणि त्याला सॉरी म्हणण्याचं सुद्धा नाटक करतो. हे सगळं अर्णव ईश्वरीला सांगतो. हे सगळं आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे, प्रत्यक्ष डायलॉग दाखवलेले नाहीत. आणि अर्णव पुढे त्याला हे आठवून सगळं सांगत असतो ईश्वरीला की तुम्ही गुंडांशी लढून माझ्या ताईचे सगळे दागिने आणले, आणखीनही दागिने सगळेच मिळाले असतील ना, अर्धे कसे मिळतील आणि उरलेले सगळे दागिने सुद्धा राकेशला अंजलीला द्यावेच लागतात. आणि अशा पद्धतीने अर्णवने राजेशचा प्लॅन कसा फ्लॉप केला ही सगळी हकीकत अर्णव ईश्वरीला सांगत असतो आणि म्हणतो की मी सिंदूर आपण राजेशचे प्लॅन असेच एकत्र पद्धतीने हाणून पाडायचे. आता तो राजेश अशाने फ्रस्ट्रेट होईल आणि फ्रस्ट्रेशनमध्ये अशाच काहीतरी चुका करत राहील. ठीक आहे, आता असं अर्णव म्हणल्यानंतर ईश्वरी फक्त हो म्हणते, तिचा मूडच नसतो. आता अर्णव अचानक पाहतो आणि म्हणतो की मी सिंदूर हे काय? तर खाली एक फोटो पडलेला असतो. नशीब की तो फोटो पालता पडलेला असतो म्हणून अर्णवला दिसत नाही. अर्णव फक्त म्हणतो की मी सिंदूर हे काय म्हणून. आणि आपण लगेचच आता दुसरा सीन पाहतोय. तर दुसऱ्या सीनमध्ये राजेश जो आहे तर तो अर्णवच्या स्टडीमध्ये गेलेला असतो आणि अर्णवच्या स्टडीवरची जे काही तिथल्या फाईल्स जे काही असतं ना तर ती सगळी शोधाशोध करत असतो. तर हा इथे राजेश जो आहे तर तो चावी शोधत असतोय अर्णवच्या लॉकरची. आता खूप वेळ त्याची शोधाशोध दाखवलेली आहे आपल्याला. अनेक वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याचा पेनचा जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये राजेशला एक चावी सापडते आणि ती चावी असते अर्णवच्या लॉकरची. आता राजेश ती चावी हातात घेतो आणि म्हणतो, वा तिजोरीची चावी. असं म्हणून राजेश आता पटकन काय करतो, तो जातो आणि स्टडी रूममध्ये ठेवलेली अर्णवची जी तिजोरी आहे तर ती उघडतो. आता अर्णवच्या तिजोरीमध्ये त्याला एक चेकबुक सापडतं. आता हा राजेश जो आहे तर तो इतका आगाऊ दाखवलेला आहे आपल्याला. पुढे आपण इथून पुढे पाहतोय तर अर्णव तो चेकबुक हातात घेतो आणि म्हणतो की चिंटुकल्या तू कितीही प्रयत्न कर हां, पण मी कायम तुझ्या 10 पावलं पुढेच असणार आहे, असं राजेश तू म्हणत असतो, स्वतःशीच बोलत असतो. पुढे म्हणतो की मला तो अंजलीचे दागिने नाही ना मिळवून दिलेस तू, हरकत नाही, मी बघ आता मी तुझं बँक अकाउंट धुवून काढणार का नाही, ते असं राजेश मनाशीच म्हणत असतो आणि ते चेकबुक हातात घेत असतो. आता तो चेकबुक हातात घेतल्यानंतर तो काय करतो की लगेचच तिथली सगळी आवरावर करतो आणि आता त्याला अर्णवची सही हवी असते की अर्णवची सही सेम बघून त्याला त्या चेकवरती सही करायची असते आणि अर्णवच्या अकाउंटमधले सगळे पैसे काढायचे असतात. म्हणून राजेश काय करतो, तिथं असलेली एक फाईल घेतो आणि त्या फाईलमध्ये अर्णवची सही असते. आता अर्णवची सही असलेली ती फाईल आणि ते चेकबुक घेऊन आता राजेश पळून चाललेलाच असतो. इतक्यातच त्याला मामांच्या गाण्याचा आवाज ऐकायला येतो. मामा गाणी गुणगुणत त्या स्टडी रूममध्ये येत असतात. आता हे पाहिल्यानंतर राजेश एकदम घाबरतो आणि आता पळण्यासाठी जागा शोधत असतो. तोपर्यंत आपण पुन्हा इकडचा सीन बघतोय. इकडे अर्णव जो आहे तर तो म्हणत असतो की मी सिंदूर हा कसला फोटो आहे म्हणून. बोल ना मी सिंदूर हा कसला फोटो आहे? तर ईश्वरी फक्त त्या फोटोकडे बघते. अर्णव म्हणत असतो कोणाचा फोटो आहे हा? तर ईश्वरी काहीच बोलत नाही, नुसती घाबरलेली दाखवली. आणि इकडे राजेश पुन्हा मामांचा आवाज जसा जवळ येईल तसा खूप घाबरतो आणि पटकन जाऊन पडद्याच्या मागे लपतो. ऑलरेडी स्टडी रूममध्ये खूप सारा अंधार असतो. आता मामा एक फाईल घेऊन तिथे आलेले असतात आणि फाईल घेऊन आल्यानंतर मामा काहीतरी काम करत असतात, फाईल बघत असतात आणि गाणं गुणगुणत असतात. आणि राजेश जो आहे तर तो पडद्याच्या मागे लपलेला असतो आणि पडद्यामागून मामांकडे बघत असतो. हा राजेश मनातल्या मनातच म्हणत असतो मामांकडे बघणे, जा ना आता, निघ इथून निघ. किती वेळ थांबला आहे ते, कारण राजेशला पडद्यामागं थांबणं थोडंसं जड जात असतं. आता मामा पटकन तिथून निघून गेलेले आहेत आपल्याला दाखवलेले आहेत आणि राजेश जो आहे तर तो पडद्याच्या आडून डोकावून पाहत असतो मामा गेलेत ना म्हणून. आता पुन्हा इकडे सीन दाखवलेला आहे अर्णव आणि
ईश्वरीचा. तर अर्णव आता तो खालचा हातात फोटो घेतो उचलून आणि ईश्वरीची एक्सप्रेशन इथे खूपच धमाकेदार दाखवलेले आहेत, कारण ती खूपच घाबरलेली असते. आजचा सीन तुम्ही टी व्हीवरती नक्की पहा, खूप छान दाखवलेले आहे आजचा भागसुद्धा. आणि प्रेक्षकांनो, प्लीज माझ्या चॅनल एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. लाईक केल्यामुळे मला असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि सबस्क्राईब केल्यामुळे आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. आता ईश्वरी पटकन तो फोटो हातात घेते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर दाखव ना मला. आणि ईश्वरी म्हणत असते की नाही, नको ना सर. अर्णव म्हणतो, का नकोय? हे बघ ईश्वरी, तू माझ्यापासून हा फोटो लपवतेस म्हणजेच नक्कीच हा फोटो, असं एवढंच म्हणलेलं दाखवलेलं आहे. आपलं अर्णवने एवढंच म्हटलेलं दाखवलेलं आहे. आणि लगेचच इथे पटापट पुढची आपण पाहतोय की मामा गाणं गुणगुणून जसे गेलेले असतात आणि राजेश पडद्यामागं लपलेला असतो. तर मामांना पुढे गेल्यानंतर काहीतरी संशय येतो, म्हणून मामा पुन्हा वळून स्टडीमध्ये येत असतात. आणि तिथे अंधार असतो, त्यामुळे मामा निरखून पाहत असतात की ते नक्की काय आहे म्हणून. आता अर्णव पुढे म्हणतो की ईश्वरीला, तुझाच फोटो असेल ना हा, तुझा एखाद्या कार्टून पोजमधला, मी तुझ्या मोबाईलमध्ये पाहिलेत फोटो, तुझे सगळे कार्टून पोजचे फोटो बघू दे असं म्हणत असतो. आणि ईश्वरी म्हणत असते की नाही सर, नको नाही असं करून ती फोटो मागं लपवते. पण अर्णव तिच्या हातातला तो फोटो जो आहे तर तो मिळवतोच आणि हसत असतो. आणि आता तो फोटो पालता जो असतो तो सरळ करून अर्णव बघणारच असतो. आता अर्णव बघणारच असतो आणि इतक्यातच लाईट जाते. आणि इकडे मामा त्या पडद्याला हात लावणार असतात, इतक्यातच लाईट जाते. आता मामा म्हणतात की अरे, लाईट कशी गेली अचानक आणि जनरेटर कसा सुरू झाला नाही लगेचच, असं मामा म्हणत असतात. आणि इकडे अर्णवच्या रूममध्ये सुद्धा लाईट गेलेली असते. आता अर्णव सुद्धा म्हणत असतो की मी सुंदर, अरे लाईटच गेली ना हा फोटो बघायच्या अगोदर. आणि म्हणतो की लाईट्स कशी गेली असं काय अर्णव बोलत असतो. आणि अंधारामध्ये ईश्वरीच्या हातात तो फोटो देतो आणि म्हणतो, मी सिंधूने हा फोटो पाहिला नाही म्हणून. आता मामा सुद्धा रूमच्या बाहेर अगदी भिंतीला चापसतच बाहेर पडतात. आणि आता मामा गेलेले बघून राजेश लगेचच पडद्याच्या मागून बाहेर येतो. आता पडद्यामागून बाहेर आल्यानंतर राजेश सुद्धा आता चापसतच भिंतीला धरून पटकन तिथून बाहेर पडतो, कारण त्याच्या हातामध्ये फाईल्स आणि सगळं चेकबुक असतं ना अर्णवच. या सीनच्या नंतर आपल्याला लगेचच सकाळ झालेली दाखवलेली आहे. आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतोय अनुक्रमे सगळेजण, अंजली, अर्णव, आकाश, मामा, सगळेजण, मिस इंदोर, मिस ईश्वरी, वहिनी साहेब असं करून सगळेजण हाक मारत असतात. आता ईश्वरी हो आले असं म्हणत डिशेस आहेत. आता इतक्यातच आकाश तिथे येतो आणि म्हणतो की व्हेरी गुड मॉर्निंग मॅम, दिस इज स्पेशली फॉर यू इंदोरी टी. मामा म्हणतात, तापामुळे आणि आजारपणामुळे तुमच्या तोंडाची चव गेली होती, म्हणून आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत असं मामा ईश्वरीला म्हणत असतात. आणि डायनिंग टेबलवरचे सगळे पदार्थ ईश्वरी बघत असतात. एका ताटामध्ये सगळे पदार्थ वाढून ठेवतात. आता अंजली म्हणते स्पेशल इंदोरी जिलेबा, मामा म्हणतात स्पेशल इंदोरी कचोरी, अर्णव म्हणतो स्पेशल इंदोरी पोहे जे रावण घातलेले. आता आजी म्हणतात स्पेशल इंदोरी समोसा आणि आकाश म्हणतो स्पेशल इंदोरी साबुदाण्याची खिचडी. आता इतके सगळे पदार्थ एका ताटामध्ये वाढून ते ताट ईश्वरी समोर ठेवलेलं असतं. अंजली म्हणते कसं वाटलं तुला हे सगळं? तर ईश्वरी म्हणते बढिया, खूपच छान. आता आजी म्हणतात की अगं मग खायला सुरुवात कर ना. आता मामा म्हणतो खायला चांगला ताव मार, असं म्हणून मामा चांगलंच ईश्वरीला सांगत असतात. आता ईश्वरी खायला लागते तर अर्णव म्हणतो एक मिनिट हां. आणि आता लगेचच अर्णव काय करतो, स्वतःच्या हातातला हँड ग्लोव्ज काढतो आणि तिथला समोसा घेऊन ईश्वरीला खायला घालत असतो. आता ईश्वरीला समोसा खायला घालत असताना सगळेजण बघतात, मामा तर टाळ्या वाजवत असतात. आणि मामा म्हणतात की अरे, या हँडग्लोव्सवरती टाळ्यासुद्धा वाजवल्या जात नाहीत म्हणून. तर अर्णवने ईश्वरीला घास भरवलेला बघतात आणि लगेचच सगळेजण त्याची चेष्टा करतात आणि म्हणतात राजेश शिर्केंच्या कॅफेमध्ये लाडक्या लोकांना भरवायचं असतं, हे आम्हास माहिती नव्हतं. आता अंजली म्हणते मामा स्पेशल गेस्टसाठी स्पेशल सर्व्हिस आहे ती. मामा लगेच ओ म्हणत असतात आणि आकाश लगेच म्हणतो बाय द वे, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही सगळे जाऊ का बाहेर, चला. आता आजी लगेचच म्हणतात त्रास देऊ नका तरी तिला उगीच. आणि सगळेजण आता ईश्वरी अर्णवची मजा घेत असतात. आजी म्हणतात अरे बिचारी आजारपणामुळे अशक्त झाली, तू खा गं भरपूर, त्याशिवाय ताकद कशी भरून येणार, असं आजी म्हणत असतात ईश्वरीला. आता ईश्वरी हो म्हणत असते, पण तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. ईश्वरी मनातच म्हणते की सगळे किती प्रेम करतात ना माझ्यावरती आणि माझ्या चेहऱ्यावरती हसू बघण्यासाठी हे सगळेजण किती कोशिश करतायत, असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की पण मला जे कळलंय ते जर का या सगळ्यांना कळलं
तर तेव्हा काय होईल या सगळ्यांचं. आता अंजली म्हणते काय ग ईश्वरी, कसला विचार करतेस तू. ईश्वरी म्हणते नाही काय नाही म्हणून. अर्णव म्हणतो मी सिंदूर आईकडे तुला जास्त वेळ राहता आलं नाही म्हणून अपसेट आहेस का. आणि आजी लगेच अर्णवचा कान पकडतात आणि म्हणतात का हा बोललाय का काही तुला. आणि अर्णव लगेच ओरडतो आ करून. अंजली लगेच ईश्वरी म्हणते नाही 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 अहो मी खुश आहे का, ती काही बोलली नाहीत मला असं म्हणत असते. आता आजी म्हणतात की बरं आता मला ना तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे म्हणून असं आजी म्हणत असतात. आता मामा म्हणतात की काय काय म्हणून खुणीने विचारत असतात. आजी म्हणते की सरप्राईज म्हणा हवं तर, पण स्पेशली ईश्वरीसाठी एक सरप्राईज आहे हं माझ्याकडं. आता असं म्हणल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडतो की आजी काय सरप्राईज देणार आहे. आजी म्हणतात पण त्यासाठी सगळेजण इथं हजर हवेत. अंजू जावई बापू कुठे आहेत. अंजली म्हणते रूममध्येच आहेत ते. आता मामा म्हणतात आणि आमच्या सौभाग्यवती नेहमीप्रमाणे आणि झोपण्याची ॲक्शन करून म्हणतात रूममध्येच असतील ना. आता असं म्हणल्यानंतर आजी म्हणतात आकाश मला तुझी मला मदत लागणार आहे हां जरा. तर लगेचच आकाश म्हणतं हो कॅप्टन मी नेहमीच तुझ्यासाठी आहे. आता असं झाल्यानंतर ईश्वरी मनात विचार करते की ह्यांना किती काळजी आहे माझी. आणि म्हणते की तवर अंजली म्हणते अगं काय बघत बसलीस, खा बरं पटकन तू. ईश्वरी हो म्हणते आणि खाण्यासाठी सुरुवात करते. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे या राजेशचा. आता हा राजेश जो आहे तो अंजलीच्या रूममध्ये अर्णवच्या सहीची प्रॅक्टिस करत असतो. ती जी फाईल घेतलेली असते त्या फाईलवरची बघून एका डायरीवरती अर्णवच्या सहीची सतत प्रॅक्टिस करत असतो. आणि त्यांनी त्या डायरीवरती आपण पाहतोय खूप साऱ्या सह्या केलेल्या असतात सेम टू सेम अर्णवसारख्या. आणि हा राजेश जो आहे तर तो सगळ्या सह्या हातात घेतो आणि आता त्याला ती सही परफेक्ट जमलेली असते अर्णवची डुप्लिकेट सही. आता अर्णव म्हणतो की तुझी एवढी हुबेहूब सही मी केलेली आहे ना की कोणाच्या बापालाही कळणार नाही आहे की ही सही तू केलेली नाही आहे म्हणून चिंटुकल्या असं राजेश म्हणत असतो. आणि दुसरा सीन दाखवलेला आहे वल्लरीचा. वल्लरीसुद्धा तिच्या रूममध्ये असते आणि म्हणत असते बाद झाला आता त्या ईश्वरीची कौतुकं, आता काहीही करून हा फोटो बॉम्ब मला फोडावाच लागेल. म्हणजे अर्णवलाही ते आता फोटोग्राफ्स दाखवणार असते आणि असं आपल्याला दाखवलेलं आहे. आता ही दोघं जण त्यांच्या रूममध्ये असतात आणि बाकी हे फोटो मी अर्णवच्या समोर अशा पद्धतीने आणेन की ईश्वरीने त्याला फसवलंय असं सतत त्याला वाटलं पाहिजे असं वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की त्याच्या आयुष्यातली मी सिंदूरची जागा आज मी कायमची संपवणार आहे म्हणून. असं म्हणून वल्लरी स्कोचेष्टेने हसत असते आणि म्हणते की दॅट इज दॅट म्हणून. इतक्यातच जोरजोरात दरवाजा वाजायला लागतो तर तो म्हणजे राजेशचा रूमचा. आणि ती म्हणते आहो आता लगेचच राजेश पटापट ती फाईल डायरी सगळं काही जे आहे ते सगळं जे काय ते आहे सामान तर ते पटकन एका ड्रॉवरमध्ये लपवून ठेवतो आणि आलो आलो म्हणून जातो आणि दरवाजा उघडतो. आता दरवाजा उघडल्यानंतर अंजली असते. ते म्हणतो ये ना अंजली ये. तर ती म्हणते अहो इथे काय करताय तुम्ही, चला आजीने बोलवलंय तुम्हाला. राजेश म्हणतो पण काय झालं अंजली, आजीने का मला असं बोलवलं आहे. आता अंजली म्हणते सरप्राईज द्यायचे सगळ्यांना, चला बरं लवकर या. राजेश म्हणतो बरं आलो हां म्हणून विचार करतो आता हे काय सरप्राईज असेल. पण तो एकदा ड्रावरकडे बघतो आणि आता अंजलीच्या पाठीमागं तो पण हॉलमध्ये निघून जातो. आता इकडे आपण पाहतोय मामा जोरजोरात हाक मारत असतात वल्लरी वल्लरी म्हणून. आता मामा आतमध्ये येतात आणि म्हणतात वल्लरी आईने सगळ्यांना बाहेर बोलवलं आहे, काहीतरी सरप्राईज देणार आहे आई, लवकर ये. वल्लरी फक्त फोटोग्राफ्स जे तिच्या हातातले फोटो आहेत ते पदराखाली लपवते आणि म्हणते की आले म्हणून. आणि ते फोटो वल्लरीच्या हातामध्येच असतात. आणि आता आपण पाहतोय की आता सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात. आपण पाहतोय ईश्वरी अर्णवला म्हणत असते की काय सरप्राईज असेल. आता अर्णव म्हणतो मी सिंदूर मला पण माहीत नाही. इतक्यातच आजीकडे बघतो आणि म्हणतो आले हां सगळेजण, आजीसुद्धा आली, आता बघूया काय सरप्राईज देते ते. असं म्हणल्यानंतर आजी म्हणते आले का सगळे. अंजली म्हणते हो सगळे आले हां. आता आपण पाहतोय तिथं औक्षणाची तयारी केलेली असते. तिथं टेबलवर काही बॉक्सेस असतात. सगळी काही तयारी बघून मामा म्हणतात मातोश्री आता तरी सांगाल का आपण काय सरप्राईज देणार आहात ते. त्यावर आजी म्हणतात की अरे सांगते. आणि ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी जरा बैस येते. म्हणजे त्या पाटावरती सगळं फुलांचं डेकोरेशन वगैरे छान केलेलं असतं हां. आता ईश्वरी त्या पाटावरती जाऊन बसते. आता ईश्वरीला तर समजतच नसते की अरे हे सगळेजण आज घरामध्ये काय करतायत म्हणून. आता ईश्वरी पाटावरती जाऊन बसते. आता आजी औक्षणाचं ताट घेऊन येतात आणि म्हणतात आज मी तुझं औक्षण करणार आहे हां. आता वल्लरी मनात म्हणते ह्या ओल्ड लेडीचं नेमकं चाललंय तरी काय. अर्णव म्हणतो औक्षण, अरे औक्षण तर वाढदिवसाला करतात ना. तर आजी म्हणतात अरे असं काही नाही, कौतुक करण्याकरता किंवा काही नवीन जबाबदारी सोपवण्याकरता सुद्धा औक्षण करतातच की, असं आजी अर्णवला सांगतात. अर्णव बिचारा मान हलवतो हां. आता राजेशला तर हा प्रकारच आवडत नसतो की काय बोरिंग सीन आहे असं राजेशला वाटत असतं. आता आजी काय करतात वल्लरीचं छान असं औक्षण करतात. ईश्वरी पाटावरती हात जोडून बसलेली असते. आता वल्लरीचं नेहमीप्रमाणे तोंडावरती 12 वाजलेले असतात. तिला ईश्वरीचे सगळे कौतुक सगळे अजिबातच आवडत नसतात.
आता आजी औक्षण केल्यानंतर ईश्वरीला म्हणतात की हे घे, हे आपल्या घराच्या आणि तिजोरीच्या चाव्या आहेत, हे घे म्हणून ईश्वरीच्या हातात देत असतात. आता राजेश लगेच मागून डोकावून बघत असतो. ईश्वरी म्हणत असते आजी हे मी असं म्हणत असते. आजी म्हणतात हे सगळं आता तू सांभाळायचं, राजेश शिर्केंची सून म्हणून. आता ईश्वरीला एवढी मोठी जबाबदारी आजी देत आहेत, हा धक्का काही केल्यास सहन होतच नाहीये. ईश्वरी नुसती आजींकडे बघत असते. आता राजेशचे डोळे लगेचच फिरलेले दाखवलेत. ईश्वरी म्हणत असते की आजी आहो पण मी असं काहीतरी बोलत असते, पण आजी तिचं काही ऐकत नाही. आजीने हातच पुढे केलेला असतो त्या चाव्यांचा वगैरे. आणि आता ईश्वरीला नाईलाजाने त्या चाव्या हातात घ्याव्याच लागतात. घरची सगळी जबाबदारी जी आहे तर ती ईश्वरीवरती सोपवलेली असते. आता आपण पुढे पाहतोय की आजी आता नुसते चाव्याच देत नाही तर आणखीन एक गोष्ट ईश्वरीच्या हातात देतात. आता इथं बराच वेळ म्युझिक आणि सगळ्यांचे चेहरे आपल्याला दाखवलेले आहेत. तरी मी तुम्हाला खूप सारे म्युझिक कट करून हा सगळा सीन छान असा सांगते आहे. प्रेक्षकांनो, या माझ्या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आजी दुसरी गोष्ट म्हणजे बाळकृष्ण. आता त्या दुसऱ्या बॉक्समधला बाळकृष्ण घेतात आणि आजी म्हणतात आपल्या घरातले सगळे कुलाचार, कुलधर्म, नवस, व्रतवैकल्य हे सगळे आता तू करायचीच. आणि हा बाळकृष्ण हे सगळं त्याचं प्रतीक आहे. म्हणून आता आजी तो बाळकृष्ण सुद्धा ईश्वरीच्या हातामध्ये देतात. खूप सुंदर दाखवलेला आहे बाळकृष्णाची मूर्ती. आता ईश्वरी तो बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा घेते. आता मामांना सुद्धा हे सगळं खूप आवडलेलं असते. आता आजी पुढे म्हणतात की म्हणजे आता सगळं काही तुझ्यावरती सोपवून मी निश्चिंत मनाने निवृत्त होणार बरं का. आणि पुढे म्हणतात की कारण तू हे सगळं व्यवस्थित सांभाळशील याची मला खात्री आहे ईश्वरी, असं आजी म्हणत असतात. आता आजीने पाहिलेलं असतं ईश्वरीने किती व्यवस्थित घर सांभाळले ते. आता आकाश म्हणतो म्हणजे आमच्या वहिनी खऱ्या अर्थाने वहिनी साहेब झालेल्या आहेत चाव्या अँड ऑल, बरोबर आहे ना, असं आकाश म्हणत असतो. आता सगळेजणच छान स्माईल करतात. मामा म्हणतात आई छान सॉलिड आहे तुझं हे सरप्राईज, मस्तच. मामा एकदम खुश असतात. मामा हे अतिशय निर्मळ मनाचा माणूस दाखवलेला आहे. आता अंजली म्हणत असते खरंच ईश्वरी आहेच आपल्या घराची एकदम आदर्श सून म्हणून, असं अंजली म्हणत असते. आणि आपण वल्लरीचा चेहरा पाहतोय तर इतका घाणेरडा झालेला असतो. आता हा राजेश म्हणत असतो या बोरिंग कामासाठी ही बावळट मला इथे घेऊन आली आहे. आता पुढे आपण पाहतोय आता ही आजी म्हणतात चिंटू आता माझी फक्त एकच इच्छा आहे. अर्णव म्हणतो बोल ना जी काय इच्छा आहे ती. अर्णव म्हणतो बोल ना जी तुझी काय इच्छा आहे. तर आजी म्हणतात या वर्षात तुम्ही सुद्धा मला ना पणजी करा. असं आजी म्हणल्यानंतर सगळेजण खुश होतात. मामा तर म्हणतात अगदी आमच्या मनातलं बोलीस बघ, काय रे आकाश. त्यावरती आकाश म्हणतो हो ना आता मला सुद्धा ना काका व्हायचे. तर अंजली म्हणते खरंच आमच्या बाळासोबत खेळायला हवं की नाही कुणीतरी, असं अंजली म्हणल्यानंतर पुढे मग अंजलीच म्हणते की घ्या बरं आता तुम्ही दोघंही मनावर. पण ईश्वरीचं हे सगळं ऐकण्याचं आणि त्याच्यावर काही रिॲक्ट होण्याचं अजिबात मूड नसतो. वल्लरीचं तोंड इतकं ती सतत घाणेरडं करत असते आणि तिच्याकडे 2-3दा कॅमेरा दाखवलेला आहे. आता ईश्वरी काय करते तिच्या हातातल्या तो सगळ्या चाव्यांचा गुच्छा आणि बाळकृष्ण जो आहे तो तुझ्या हातामध्ये असतो. आता त्या चौरंगावरती तो बाळकृष्ण ईश्वरी ठेवून देते आणि पटकन त्या चाव्या हातात घेते, उठून उभा राहते आणि म्हणते आजी या घ्या चाव्या, मला नाही सांभाळता येणार एवढी मोठी जिम्मेदारी, असं ईश्वरी म्हणल्यानंतर आजी अगदी तिच्याकडे बघत राहतात. ईश्वरी, अर्णव, मामा, वल्लरी तर म्हणते की काय बावळट आहे असं मनात म्हणते. आता मामांना सुद्धा ही गोष्ट आवडत नाही, हिने चाव्या का परत केल्या म्हणून. आणि हा भाग इथेच संपलेला आहे. पुढच्या भागात आपण पाहतोय की हा राजेश एका माणसाला म्हणतो की हा चेक घे आणि बँकेतून पैसे काढून आण आणि म्हणतो की हुबेहूब मी सही केली चिंटुकल्या, तुला माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतलायस म्हणून. आणि आकाश अर्णवला म्हणत असतो की तू जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत तिला कसं कळणार की तुझं तिच्यावर प्रेम आहे, ती एवढी रिस्क तर घ्यावीच लागणार ना. आणि तिसरा महत्त्वाचा सीन म्हणजे ईश्वरी मेसेज रेकॉर्डिंग करून सगळं काही प्रकारात आईला सांगते आणि म्हणते की आई तुझा सगळा त्या अर्णव सरांच्या बाबांशी तुझा काय संबंध आहे, असं ईश्वरी फोनवरती बोलणं रेकॉर्डिंग करत असते. आणि इतक्यातच वल्लरी तिथं मागे येऊन ईश्वरी म्हणून हाक मारते. आता ईश्वरी खूप घाबरलेली दाखवली आहे. आणि हा आहे आपला उद्याचा भाग. तर उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनो सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून हॅपी न्यू इयर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.